मित्रांनो नमस्ते. आपल्या क्लाउड बेस्ड अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये अकाउंटिंगचे काम कसे सुरू करायचे ते आपण यापुढे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. आता आपण प्रत्येक मुख्य ऑप्शन्समध्ये कोणकोणते उप ऑप्शन्स दिलेले आहेत ते पाहूया. पहिला मुख्य ऑप्शन अकाउंट मास्टर. या ट्रेनिंग व एज्युकेशन हा पहिला ऑप्शन असून त्यात आम्ही तुमच्यासाठी आवश्यक ती माहिती अपलोड करून ठेवत असतो. दुसरा ऑप्शन सोसायटी प्रोफाइल असून त्यात नवीन संस्था रजिस्टर करताना सेव्ह केलेली माहिती स्टोअर असते. तिसरा ऑप्शन फायनान्शियल इयर हा असून तुम्ही जेव्हा नवीन संस्थेची माहिती पहिल्यांदा सोसायटी प्रोफाइलवर नोंदविता तेव्हा जी सोसायटी रेजिस्ट्रेशनची तारीख नमूद करता त्या तारखेपासून संस्थेचे सर्व आर्थिक वर्ष आपोआप जनरेट होतात व त्या वर्षात तुम्हाला त्या संस्थेची माहिती नोंदविता येते. चौथा ऑप्शन ग्रुप हेड असून त्यात तुम्हाला आवश्यक असलेले ग्रुप हेड एडिट करता येतात. ग्रुप हेड नंबर्स 11 ते 19 पर्यंत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडच्या ग्रुप हेड्सना दिलेले आहेत. ग्रुप हेड नंबर्स 21 ते 29 पर्यंत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडच्या ग्रुप हेड्सना दिलेले आहेत. ग्रुप हेड नंबर्स 31 ते 39 पर्यंत उत्पन्न व खर्च पत्रकांच्या अथवा इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या उत्पन्न अथवा इन्कम साईडच्या ग्रुप हेड्सना दिलेले आहेत. ग्रुप हेड नंबर्स 41 ते 49 पर्यंत उत्पन्न व खर्च पत्रकांच्या अथवा इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या खर्च अथवा एक्सपेंडिचर साईडच्या ग्रुप हेड्सना दिलेले आहेत. आम्ही प्रत्येक ग्रुप हेड्स स्टोअर करून ठेवलेले असून ते डिलीट करता येणार नाहीत. मात्र ते तुम्हाला आवश्यकतेप्रमाणे एडिट करून बदलता येतील. ग्रुप हेड बरोबर आहेत किंवा कसे ते तुम्ही ॲन्युअल रिपोर्ट्समध्ये जाऊन पाहू शकता. पाचवा ऑप्शन लेजर अकाउंट हेड असून त्यात तुम्हाला नवीन अकाउंट हेड क्रिएट करता येतात. त्यात आवश्यकतेप्रमाणे एडिट करून बदल करता येतात. ते अकाउंट हेड दुसऱ्या अकाउंट हेड खाली कन्व्हर्ट करता येतात. अथवा एक अकाउंट हेड दुसऱ्या अकाउंट हेडमध्ये मर्ज देखील करता येतात. ग्रुप हेड नंबर्स 11 ते 19, 21 ते 29, 31 ते 39 व 41 ते 49 पर्यंत प्रत्येक ग्रुप हेड्स खाली एक अकाउंट हेड आम्ही फिक्स करून ठेवलेला आहे. आम्ही फिक्स करून ठेवलेला अकाउंट हेड तुम्हाला डिलीट करता येणार नाहीत, मात्र ते तुम्हाला आवश्यकतेप्रमाणे एडिट करून बदलता येतील. अकाउंट हेड बरोबर आहेत किंवा कसे ते तुम्ही ॲन्युअल रिपोर्ट्समध्ये जाऊन पाहू शकता. अकाउंट हेड्स बाबत अधिक माहितीसाठी 9136050062 वर संपर्क साधा. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. सहावा ऑप्शन ओपनिंग बॅलन्स हा असून त्यात तुम्हाला मागील आर्थिक वर्षाचे फिगर्स नोंदविता येतात. आणि जर तुम्ही मागील वर्षी आमच्या वेबसाईटवर काम केलेले असेल तर केवळ मागील डेटा पुल करण्याचा ऑप्शन लोड प्रिव्हियस क्लोजिंग बॅलन्स निवडला की झाले. मग तुमचे मागील वर्षाचे क्लोजिंगचे फिगर्स आपोआप अपलोड होतात. तसेच अपलोड केलेले क्लोजिंग बॅलन्स तुम्हाला क्लिअर एक्झिस्टिंग बॅलन्स हा ऑप्शन वापरून डिलीट देखील करता येतात. एकदा ओपनिंग बॅलन्स नोंदविले की त्याचा इफेक्ट सर्व ठिकाणी आपोआप जातो. ओपनिंग बॅलन्स बाबत अधिक माहितीसाठी 9136050062 वर संपर्क साधा. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. सातवा ऑप्शन प्रीडिफाईन्ड नॅरेशन असून यात तुम्ही डेटा एंट्री करताना आवश्यक असलेले नॅरेशन्स सेव्ह करून ठेवू शकता. आठवा ऑप्शन प्रीडिफाईन्ड बँक्स असून यात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या बँकांची नावे स्टोअर करून ठेवलेली असून त्यांचा वापर तुम्ही डेटा एंट्री करताना आवश्यक असलेली बँक निवडण्यासाठी करू शकता. नववा ऑप्शन इन्व्हर्ड रजिस्टर असून त्यात तुम्ही संस्थेला प्राप्त झालेले पत्रव्यवहार PDF नमुन्यात सेव्ह करून ठेवू शकता. कोणतीच संस्था इन्व्हर्ड रजिस्टर ठेवत नाही, त्यामुळे संस्थेत खूप वादविवाद होतात. 10वा ऑप्शन आउटवर्ड रजिस्टर असून त्यात तुम्ही संस्थेने पाठविलेले पत्रव्यवहार PDF नमुन्यात सेव्ह करून ठेवू शकता.
कोणतीच संस्था आउटवर्ड रजिस्टर ठेवत नाही, त्यामुळे संस्थेत खूप वादविवाद होतात. 11वा ऑप्शन पोलचा असून तुम्ही यात संस्थेच्या सभासदांकडून मोबाईल ॲपद्वारे एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर मत घेण्यासाठी प्रश्न मांडू शकता आणि संस्था सभासद मोबाईल ॲपवरून आपले मत नोंदवू शकतात. असे सभासदांनी नोंदविलेले मत वेबसाईटवर सेव्ह होते व त्याची प्रिंट घेता येते. अशा प्रकारे पहिल्या ऑप्शन्समधील सर्व ऑप्शन्सची तुम्हाला माहिती मिळालेली असून ती काळजीपूर्वक पुन्हा पुन्हा ऐका आणि काही अडचण वाटल्यास आम्हाला 9136050062 वर संपर्क साधा. आम्ही तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन नक्कीच करू. आमचा हाही व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक ऐकलात त्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद.